जय शिवराय मित्रांनो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी ऑनलाईन पद्धतीने कसा बनवायचा याच्यात बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच आपण शेतकऱ्याला स्वतःच्या माध्यमातून हे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र कशा प्रकारे बनवायचं याच्याबद्दल माहिती घेतलेली होती। सध्या त्याच्यावरती ते शेतकऱ्यांसाठी स्वतः लॉग इन करणं बंद करण्यात आलेलं आहे। याच्यासाठी आपण पाहिलं होतं की 16 डिसेंबर 2024 पासून राज्यामध्ये विशेष मोहीम राबवून तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून याची नोंदणी सुरू करण्यात आली होती। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील नोंदणी केली जात आहे आणि याचबरोबर आता सीएससीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचं हे विशिष्ट ओळखपत्र बनवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीएससी द्वारे आपलं विशिष्ट ओळखपत्र कशा प्रकारे बनवलं जातं हेच या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी वेबसाईटची लिंक आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी शेअर केलेली आहे। mhfr.agristek.gov.in या संकेतस्थळावरती यायचे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहिलं होतं की पूर्वी शेतकरी लॉग इन ऑप्शन दिली जात होती, जी आता सध्या तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण डॅशबोर्ड पाहू शकता। राज्यामध्ये सध्या किती नोंदणी झालेली आहे, किती खातेधारक शेतकरी येतं हे सर्व सविस्तरपणे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। याच्यामध्ये आपण जर नोंदणी केलेली असेल, आपल्या नोंदणीची स्थिती पाहायची असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकता। ज्याच्यामध्ये नोंदणीचा लाभार्थी नंबर असेल किंवा तुमच्याकडे आधार नंबर असेल त्यानुसार आपली ती नोंदणीची स्थिती देखील या ठिकाणी पाहता येते। आणि याच्या व्यतिरिक्त तिसरी ऑप्शन आहे लॉग इन विथ सीएससी, ज्याच्यामध्ये सीएससीच्या युजर आयडी पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करून आपण हा युजर जे काही फार्मर आयडी आहे हा ऑनलाईन पद्धतीने बनवू शकतो। या लॉग इन विथ सीएससी वरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला सीएससीचा युजर आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड जो असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। ते टाकून आपल्या या ठिकाणी लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी जे काही आपला डॅशबोर्ड असेल सीएससीचा तो या ठिकाणी खुलेल, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नवीन युनिक आयडी हे फार्मर युनिक आयडी बनवण्यासाठी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकावा लागणार आहे। याचबरोबर आधार ऑथेंटिकेशन कशा प्रकारे करणार आहे ओटीपी बायोमेट्रिक ते आपल्याला सिलेक्ट करायचे। शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्याबरोबर ओटीपी जर सिलेक्ट केलेला असेल तर ताबडतोब आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवला जाणार आहे। आलेला ओटीपी आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। व्हेरीफायवरती क्लिक करायचे। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरीफाय करण्यासाठी सांगितलं जाईल। ईमेल आयडी नसेल तर आपण त्या ठिकाणी ब्लँक सोडू शकता। मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफायसाठी बाजूला क्लिक करायचं आहे। ताबडतोब आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल। खाली एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये ओटीपी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्याबरोबर आपली शेतकऱ्याची जी आधारनुसारची माहिती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी दाखवली जाईल। शेतकऱ्याचं मराठीमध्ये नाव, इंग्रजीमध्ये नाव, वय, आपली जन्मतारीख आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा जो प्रवर्ग असेल एससी एसटी ओबीसी जनरल ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। याचं फार्मर ऑक्युपेशन काय आहे का दुसरं येस नो त्या ठिकाणी करायचं, नसेल तर नाही करायचंय। काही दुसरा व्यवसाय असेल तर येस करू शकता। याच्यानंतर शेतकऱ्याचा पत्ता दाखवलेला आहे, पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली। जर रेसिडेन्शियल ॲड्रेस दुसरा असेल आपल्याला भरायचा असेल तर आपण याच्यामध्ये भरू शकता। ही सर्व माहिती या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला खाली महत्वाची जी याच्यामध्ये माहिती भरायची ती म्हणजे शेतजमिनीची माहिती। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला जे काही फेच लँड डिटेल्स वरती क्लिक करायचे। याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट केलेले, आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, जो तालुका असेल तालुका सिलेक्ट करायचा आहे, तालुक्यामधून आपलं जे गाव असेल ते गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचे। मित्रांनो, याच्यामधून गाव निवडल्यानंतर आपला सर्वे नंबर या ठिकाणी विचारलाय 712वरती, जो सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर टाकायचा आहे। त्याच्यात उपसर्वे नंबर असेल काही अ ब क ड एबीसी तर ते त्या ठिकाणी टाकायचे आणि हे नाव टाकल्याबरोबर त्यात शेतकऱ्याचं नाव मेन यादीमध्ये नाही म्हणून क्लिक केल्याबरोबर पुन्हा एकदा आपल्याला सर्वे नंबर आणि उपसर्वे नंबर टाकण्यासाठी विचारलं जाईल। हे टाकल्यानंतर आपण पाहू शकता शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल, ते सिलेक्ट करायचे। शेतकऱ्याची किती जमीन आहे ती दाखवली जाईल। त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा शेतकऱ्याच्या जे डिटेल आहेत त्याच्यामध्ये केअर ऑफ, सन ऑफ जे असेल ते त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफायर नेम मध्ये टाकायचे। याचबरोबर ती जमीन कशी आहे, ऍग्रिकल्चर आहे नॉन ऍग्रिकल्चर आहे ते सिलेक्ट करायचे आणि ऍड लँड डिटेल्स वरती क्लिक करायचे। असं ऍड डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर आपली जमीन ऍड झालेली। आता दुसरी जमीन ऍड करायची आहे। त्याच गावामध्ये दुसरा सर्वे नंबर असेल तर आपण ऍड करू शकता। दुसऱ्या गावामध्ये आपला सर्वे नंबर असेल तर ऍड करू शकता। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपली जमीन असेल तर ऍड करू शकता। अशा प्रकारे ज्या गावामध्ये आपली जमीन असेल ती सेम त्याच पद्धतीने सर्वे नंबर टाकायचा आहे। त्या सर्वे नंबरला आपल्याला सिलेक्ट करायचंय। मेन शेतकऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव नाही याच्यावरती क्लिक करून जे काही शेतकऱ्यांची यादी असेल त्या शेतकऱ्यांच्या यादीमधून आपल्याला नाव सिलेक्ट करायचं। आपण पाहू शकता सर्वे नंबरवरती क्लिक करून बाजूला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला उपसर्वे नंबर टाकण्यासाठी निवडलं जाईल आणि शेतकऱ्याची जी नावं दाखवली जातील त्याच्यामधून आपलं जे नाव असेल त्याला आपल्याला टिक करायचंय। सेम प्रोसिजर आपल्याला प्रत्येक जमीन ऍड करताना या ठिकाणी दाखवायची। मग याच्यामध्ये जर एखादा लँड ऍग्रिकल्चर असेल तर शेती जमीन असेल, शेती नॉन शेती जे काही नॉन ऍग्रिकल्चर लँड असेल एनए केलेलं वगैरे ते सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो।
अशा प्रकारे आपले जेवढे काही गट नंबर असतील, सर्वे नंबर असतील, ज्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जी काही जमीन असेल ती सर्व आपण एकत्रितपणे याच्यामध्ये ऍड करू शकता. एका गावामध्ये जर एकच सर्वे नंबर असेल तर तो सुद्धा आपण ऍड करू शकता. याच्यानंतर व्हेरीफाय ऑन लेट डिटेल्सवरती क्लिक करायचे. सर्व लँडला टिक केलं जाईल, किती आपली जमीन आहे ती दाखवली जाईल. याच्या खाली जे काही याच्यासाठी जे कन्सेंट आहे ते कन्सेंट दाखवलं जाईल. या कन्सेंटला आपल्याला येस करायचे. याच्यामध्ये सर्व जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी वाचायची आहे. कशासाठी आपले हे कन्सेंट घेतलं जाते, काय काय आपल्याला लाभ दिले जाणार आहेत हे या ठिकाणी पूर्ण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दाखवले जातात. हे सर्व कन्सेंटला आपल्याला टिक करायचे. याच्यानंतर जे काही CSCचं जे लॉग इन ID असेल त्याला सुद्धा एक कन्सेंट द्यायचे की हे शेतकरी माझ्या ओळखीचे आहेत, शेतकरीला मी पूर्णपणे ओळखतो आणि ती माहिती बरोबर आहे. याच्यानंतर हे तिन्ही कन्सेंट आपल्याला एस करायचे. तर हे कन्सेंट एस केल्यानंतर सेव्हची ऑप्शन दिलेली आहे, सेव्हवरती आपल्याला क्लिक करायचे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर परत आपण बायोमेट्रिकनं OTPनं कशा प्रकारे व्हेरीफाय करणार आहात त्याची ऑप्शन विचारली आहे. OTPनं करणार असेल तर आपल्याला OTPनं करून या ठिकाणी व्हेरीफाय प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण पाहू शकतो आपल्यासमोर एक नवीन पेज खुलेल ई हस्ताक्षरचं. या ई हस्ताक्षरवरती आपण कुठल्याही प्रकारे ऑफलाईन न करता ऑनलाईन पद्धतीने आपले हे व्हेरिफिकेशन करणार आहोत. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला खाली ऑप्शन विचारलेले आधारनुसार किंवा व्हर्च्युअल ID किंवा आधारचे जे टोकन आहे त्यानुसार. तर आपल्याकडे आधार नंबर आहे, आपल्याला याच्यामध्ये आधार एंटर करायचं आहे. आधार OTP साठी जे ऑप्शन क्लिक करायचे आणि खाली गेट OTP वरती क्लिक करायचे. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार संलग्न मोबाईलवर जो असेल त्या मोबाईलवरती एक आपल्याला OTP पाठवला जाणार आहे. याच्यामध्ये सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आलेला जो काही OTP असेल तो OTP आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. बॉक्समध्ये एंटर OTP केल्यानंतर आपल्याला खाली आणखीन एक व्हेरीफायची ऑप्शन दिलेली आहे. कन्सेंटवरती टिक करून त्या व्हेरीफायवरती सबमिटवरती क्लिक करायचे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपलं हे जे काही ई हस्ताक्षरवरती आपलं जे कन्सेंट आहे ते पूर्णपणे सबमिट झाले. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवतंय. आपला जो काही टोकन नंबर जे जनरेट झालेला UID नंबर जे व्हर्च्युअल नंबर तो या ठिकाणी आपल्याला दाखवला जातोय. एनरोलमेंट ID आपल्याला दाखवला जातोय आणि हा आपल्याला जर प्रिंट काढायची असेल तर प्रिंटवरती आपण क्लिक करू शकता. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी PDF स्वरूपात सेव्ह करायचं असेल किंवा प्रिंट काढायची असेल तर ती आपल्याला या ठिकाणी काढता येणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पुढे अप्रूव्ह दिलं जाईल, तो ID बनला जाईल. याच्यानंतरच्या पुढच्या प्रक्रियेबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे. आणि अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने CSCच्या माध्यमातून आता शेतकऱ्याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच याच्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वतः देखील नोंदणी करण्यासाठी सुरू केलं जाईल. आणि हे जरी शक्य नसेल तर आपण तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा आपली नोंदणी करू शकता. मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यामध्ये नोंदणीसाठी बाकी आहेत. येणारे पुढील जे काही PM किसानचे हप्ते असतील, पीक कर्ज असतील, किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा इतर जे काही वेळोवेळी दिले जाणारे लाभ असतील, शासनाच्या सर्व योजना असतील, या लाभासाठी हे अनिवार्य होणार आहे. त्याच्यामुळे वेळ न करता आपले हे कार्ड बनवणं गरजेचं आहे. आणि हेच कार्ड कसं बनवायचं याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.